अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। माते, या भृगूचे वंदन स्वीकार करावे। आपली याआधी भेट झाली आहे, ती माझ्या खोलवर स्मरणात आहे। तो सर्व भूतकाळ आहे माते। मी जे भविष्य कथन केले होते ते सर्व घडून गेले आहे। हो, आणि मी समर्थपणे सगळं भोगलं आहे। आपण श्री खंडेरायांच्या अर्धांगिनी आहात, आपण त्यांची शक्ती आहात। ही आपलीच लीला आहे असं मी मानतो। आपले जेजुरी गडावर स्वागत आहे माते। प्रति 5 वर्षांनी नभो मंडळात ग्रहांची एक विशिष्ट स्थिती येते आणि त्या स्थितीत जेजुरीत श्री खंडेरायांच्या साक्षीने एक महायज्ञ संपन्न होतो। ती तिथी आता जवळ आली आहे माते। पण या यज्ञाचे प्रयोजन माझ्या स्मरणात नाही आले। विश्वशांती आणि सर्व जीवांच्या कल्याणासाठी हा यज्ञ आहे। हा यज्ञ केव्हा येईल? येत्या पौर्णिमेनंतर कधीही। आपण असाल ना त्या यज्ञाला उपस्थित? माते, हे माझे परमभाग्य आहे की आपणा उभयतांच्या उपस्थितीत हा यज्ञविधी मला करायला मिळणार आहे। मी या यज्ञाची पूर्वतयारी करायला घेते। माते, हे एक खूप मोठे दायित्व आहे। या यज्ञामुळे अशुभ शक्ती सुप्तावस्थेत जातात, त्या बाहेर येत नाहीत। या यज्ञामुळे मानवाचे आणि सर्व जीवांचे जीवन सुखकर होते। पण हा यज्ञ जर झाला नाही तर शुभ शक्तींचे बळ क्षीण होते आणि अशुभ शक्तींचे बळ वाढते। पण हा यज्ञ न होण्याचे काही कारणच नाही। ऋषीवर मी तुम्हाला आश्वासन देते की हा यज्ञ होईल। या यज्ञात
श्री खंडेरायांची उपस्थिती अनिवार्य आहे, कारण या यज्ञात शेवटची आहुती तेच टाकतील आणि मग हा यज्ञ संपन्न होईल. ऋषीवर, मी तुम्हाला आश्वासन देते की या यज्ञासाठी श्री खंडेराय जेजुरी गडावर उपस्थित राहतील. असेच सर्व मंगल घडो आणि हे कार्य पार पडो. माझे कार्य झाले, आज्ञा असावी. ऋषीवर, प्रत्येक वेळी माझीच परीक्षा का? नाही माते, आपली परीक्षा कोण पाहणार? आपण तर सर्वांच्याच माता आहात. हे जागरण आणि गोंधळ आहे आपल्या साक्षीने. कृपा असावी. कोण आहे तिकडे? गणेश? माते, तुला बरं वाटत आहे ना? हो, पण तू इथे कसा? मला असं वाटलं की तू अत्यंत अस्वस्थ आहेस, म्हणून मी इथे आलो. मला आत्ता एक स्वप्न पडले. कोणते स्वप्न माते? ज्या स्वप्नात मला भृगु ऋषींनी गडावर होणाऱ्या विशेष उत्सवाची आठवण करून दिली. ही तर चांगली गोष्ट आहे माते, पण त्यासाठी त्यांनी गडावर येणं आवश्यक आहे. त्याबद्दल भृगु ऋषींनी स्पष्ट सांगितले आहे. यांच्या उपस्थितीशिवाय तो यज्ञ होणार नाही. मग यात समस्या काय आहे? तुला तर सारंच ठाऊक आहे गणेश. समस्या अशी आहे की हे गडावर नाहीत, हे बानूकडे गेले आहेत आणि हे परत कधी येतील हे यांनी सांगितले नाही. माते, ह्याचा अर्थ तुझ्या लक्षात आला का? काय? श्री खंडेराय गडावर यावेत त्याच्यासाठी तुला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. ऋषीवर म्हणाले की तो यज्ञ लोकांच्या कल्याणासाठी आहे. हो, मग तर तुला श्री खंडेरायांना ह्याच्यासाठी गडावर घेऊन यावंच लागेल. खंडोबा, आदिमाय, आदिमाय, कसा आहेस तू? मनुष्य जन्मात असलेले कार्य पूर्ण करतो आहे. पण हे काय, तुझ्या डोक्यावर पगडी नाही, पायात वाहन नाही. मी त्यात रमेन असं तुला वाटतं का? तसं नाही रे, पण लोकांना तर प्रश्न पडणार. मलाही एक प्रश्न पडला आहे. कोणता? मला असं वाटतं की म्हाळसेला सारं काही ठाऊक तर नाही ना? म्हाळसा माझीच परीक्षा तर घेत नाहीये ना? खंडोबा, म्हाळसा तुझी परीक्षा घेत आहे हे जाणून घेण्यापेक्षा तू याचा विचार करायला हवा की तू पार्वतीला दिलेल्या वचनाचा साक्षात्कार कसा होणार. त्यासाठी तुला म्हाळसाला सहाय्य करावे लागले तरी ते करावे का? आणि यात बाणाईला देखील ती कोण आहे हे समजण्यासाठी तुला प्रयत्न करायला लागणार. येते मी. स्वतःची काळजी घे. म्हाळसा,
आज प्रभात काळीच दर्शन, काय वार्ता आहे? ब्रह्ममुहूर्तावर मला एक दृष्टांत झाला, त्याबद्दल सांगायला आले होते. बरं, परंतु आधी बसा तर. नाही, श्री विष्णू कुठे आहेत? ते येतीलच, बाहेर जाण्याची तयारीच करत होते. तुम्हा दोघांना एकत्र सांगायचं होतं. देवी, आपण म्हाळसांना दृष्टांत मिळाला आहे, ते सांगण्यासाठीच आल्या आहेत त्या. बोला देवी. भृगु ऋषी आले होते. गडाच्या बाहेर कैलासासारखं मला दिसलं आणि ते मला येताना दिसले. त्यांनी मला विश्वकल्याणासाठी होणाऱ्या यज्ञाचे स्मरण करून दिले. येत्या काही दिवसात हा यज्ञ होईल आणि ग्रहस्थितीवर त्याची तिथी निश्चित होईल. या मंगल कार्याचं आपण उत्तम नियोजन करू, चिंता नसावी देवी. चिंतेचं कारण आहे. चिंता कसली म्हाळसा, हे तर शुभ कार्य आहे. हा यज्ञ यांच्या उपस्थितीशिवाय होऊ शकत नाही आणि हे गडावर नाही. ते येतील की नाही हे सांगता येत नाही. तोपर्यंत घडेल काहीतरी. श्री खंडेराय गडावर येतील. मलाही तसं वाटतंय, पण नाही झाले तर? वेळ आलीच तर मी बोलेन त्यांच्याशी, चिंता नसावी. एक शंका होती, तुम्ही रागवणार नाही ना? अवश्य विचारा, रागवण्यासारखं काय त्यात? हे बानूकडे गेले आहेत, तिथेच राहणार आहेत. कधी येणार हे ठाऊक नाही. नेमकं हे काय प्रकरण आहे? देवी, आत्ता तरी मला त्याचं कारण कळत नाहीये, परंतु हे करण्यामागे काहीतरी निश्चितच महत्वाचं घडलं असणार. मला ते शोधायचे आहे. असो देवी, हे यज्ञ सफल करण्यासाठी मी तुमच्या बरोबर आहे. येते मी. श्वानराज, श्वानराज, आज बरेच दिवसांनी आपल्या जेजुरीतल्या प्रजेला भेटण्याचा योग आला आहे. कुठं गेले ते? रंग्या, ए गंगे, बाहेर या. काय झालं? काय काम होतं का? अरे काम कसलं, देव दिसना झाले. कुठं गेलं पाहिलं का? नाही, मी आता आताच काम करत होतो. कुठं गेला असतील देव? तू मसनी सांगितलं नाही व? नाही ग. तू भांडी नाहीस ना? नाहीतर रागात निघून जायचं. मी अभि काय काय बोलत असते मलाच कळत नाही. बरं, तू काळजी करू नकस, मी बाहेर जाऊन बघतो कुठं आहे तर. हा, आणि तेवढं तू हे काय पगडी तर हातच आहे. तर वाहना बी ठेवले आहेत. असंच गेलं का काय देव बाहेर? रंग्या, तू पहिले बाहेर जाऊन बघून ये आणि ते गावलं तर त्यासनी घेऊन ये. त्यासनी सांग का मी बोलवलं आहे म्हणून. जा, का थांबलायसा? जावा की लवकर. काळजी नका करू, येते आलती. अरे ते बघ, ते बघ, देव आलं बघ. अरे 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 यार, अरे देव आलं, देव. येळकोट, येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. देवा, तुम्ही हाता आलासा, आमच्या वस्तीला पाय लावलंसा, आम्ही धन्य झालो देवा. अरे तुम्ही माझी प्रजा आहात, मला तुम्हाला वेळ देणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही हाता आलासा आणि मला काय करून काय नका असं झालंय बघा. शिरपा, अरे मला काही नकोय. असं कसं?
तुमचं प्रेम माझ्यासाठी फार आहे. केवळ काही काळ मला या इथे विश्रांती घ्यायची इच्छा आहे. अहो हे काही विचारणं झालं का? ए ये रे, खाट घे, ठेव आता, ठेव 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 बसाची. अरे ये शिरप्या, मग त्यांना काय म्हणत होतास? कोण आलं म्हणून? काय म्हातारे, ध्यान कुठं आहे तुझं? अगं द्याव आलं, द्याव. होय, कोणचं देव? अरे कंच देव काय, खंडोबा देव. खंडोबा? होय, माझा खंडोबा? होय होय, तुझा खंडोबा. कुठे काय? हे काय तिकडे झोपल्यात बघ. अगं बडा, जा जा जा. देवा, अरे कुठं होतास रे बाबा इतकं दिवस? पण आता आलास तर 2 घास खाऊन जा हा बाबा. तू म्हणतेस तर खाईन मी, पण मला 25 भाकऱ्या खायला देशील? 25 भाकऱ्या कुठं आणायच्या? काय झालं, तुला नाही का चालणार? अगे म्हातारे, अगं असं काय करतेस? वय मान की. अरे खंडोबा, माझ्याकडं भाकरी करायचं पीठ बी नाही आणि फक्त एक चतकोर भाकरी आहे रे बाबा. असं कसं? तुझ्याकडे 25 भाकऱ्या आहेत. अरे नाही रे बाबा. अगे म्हातारे, खरं सांग की, देव काय म्हणते ती? तुला खोटं वाटतं ना? थांब, तुला आत्ता दाखवतो. हे काय चक्करच आहे की, आता काय करावं? शिरप्या, तुला म्हणलं होतं ना, मग एक चक्करच भाकरी आहे. तुला खोटं वाटतंय ना? हे बघ, मी तुला सांगितलं होतं ना. देवा, असं नका करू. चिमित्कार, चिमित्कार झाला, चिमित्कार झाला, चिमित्कार झाला. आज तुझ्या पहिल्या दिस बघाय मिळाला बघ. तुझं ऋण कसं फेडू मी? त्याची काहीच आवश्यकता नाही. तुमचं प्रेम हेच माझ्यासाठी फार आहे. आता तरी खाऊन घे र बाबा. मला कितीही वाटलं तरी मला नाही खाता येणार. तर का? कारण माझा उपवास आहे. उपवास? होय. म्हाळसा आणि बानू या दोघींनीही अन्न ग्रहण केलं नाहीये, तर मी कसं करणार? आणि मग आता याचं काय करायचं? श्वानराज, बानू, तुम्ही कुठं गेला होता तसा? कधी आला? आत्ताच येतोय. देवा, तर असं न सांगता कशापायी गेलात? अहो केवढा घोर लागला होता माझ्या जीवाला. गडाच्या पायथ्याशी होतो तर वाटलं माणसांना भेटून यावं, म्हणून असाच चालतच बाहेर गेलो. अहो होय,
पर पायात काही नाही, डोक्यावर काही नाही, काय म्हणत्या लोक? काही म्हणणार नाहीत. त्यांना ठाऊक आहे की त्यांचा हा खंडोबा कसा आहे. त्याला आभूषण वस्त्र ह्यांनी कधीच भुरळ पडत नाही, तर त्याला मातीतील माणसं भावतात. होय, पर गडावरल्या कोणी बघितलं आणि समद्यासनी सांगितलं का तुम्ही असंच चालला होतात, तर लोक मला बोलला होते का देव बानूकडे राहायला गेले, तर बानूचं ध्यानच नाही देवांकडं. तुला कोणीही बोल लावणार नाही. पर देवा, तुम्ही असं कशापायी गेलासा? बानू, किती प्रश्न, आणि तू अशी घाबरली का आहेस? मला वाटलं का तुम्ही गडावर गेलासा. मी कसा जाईन? मी तुला वचन दिलं आहे, तेव्हा मी तुला सोडून कुठे जाणार नाही. आजवर मी दिलेलं वचन मोडलं नाही, तर आज कसा मोडेन? देवा, पुण्यांदा असं मला सोडून जाऊ नका जी. जोपर्यंत तुझी इच्छा आहे तोपर्यंत हा खंडोबा तुझ्या जवळच राहील. तो गडावर जाणार नाही.